1991ला मी माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण गजानन चौकात केलेलं होतं आणि तेव्हाच मी तिचा शब्द दिलेला होता की आम्ही राजकारणात नव्हतो. मी स्वतः तर फारसा नव्हतोच. संजीव राजे तर फार लहान होते 1991ला. तुमच्या सगळ्यांचा कोणाचा जन्मही नसेल. आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला फलटण तालुक्यातलं गेले 25-30 वर्षाचं राजकारण पटत नव्हतं. बाहेर राहून का होईना मी बघत होतो. तिथं कुठेतरी विकास आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला जात नव्हता. सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती. आणि सत्ता आपल्याला कशी मिळेल यासाठी हे सगळं कार्यकर्त्यांच्यात भांडणं, गावागावात भांडणं, मारामाऱ्या भांडणं. त्या काळात मला आठवतं आहे की एखादी मारामारी एखाद्या गावात झाली आणि प्रत्येक गावात रोज काहीतरी होत होतं. बाळासाहेब, तुम्हाला आठवत असलं तर बघा, तुमच्या स्वतःच्या गावात किती वेळा अभंगांची तुमची भांडणं झालीत ते मला माहिती. सांगायचं तात्पर्य एक, आपण पडलो राजकारणात, हे चाललेलं थांबवण्यासाठी आवश्यक पडलो. कुठल्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी मी पडलेलो. हे का झालं आणि कसं झालं हे बोलण्यातही काही अर्थ लागला नाही. ती लोकं होती नव्हती, गेली, ती पिढी गेली, तुमच्यातली ती पिढी गेली. तेव्हाही कोणीतरी लोकांनी इकडची बाजू घेतली, तिकडची बाजू घेतली, भांडणं झाली, इथपर्यंत परिस्थिती होती. मला आठवतं आहे की या 2 गटात 3 गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती. ही परिस्थिती त्या काळात. विश्वास ठेवा, अगर ठेवणं, हे सगळं आपण गेलं. एक संस्कृती आणली, शांतता आणली, विकास तर केला. हे सगळेजण कार्यकर्ते बोलले, पाणी तर आणलंच. तर तो विषय असा आहे की आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो तर नाहीच आहे. पायाचं दुखणं आहे तर आहे. क्रिकेट खेळताना 20व्या वर्षी लागलेली दुखडी आज 77व्या वर्षी कुठेतरी त्रास देणारच. परंतु डोकं चालतंय त्याला काय करणार. डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नका काळजी करू. खुर्चीत बसून संपवेन बरं का, तो काही विषय नाही. हे केलं, हे सांभाळायचे कुवत कुठल्या कार्यकर्त्यात, इथल्या कुठल्या तालुक्याच्या नेतृत्वात हे सांगा. आम्ही राजकीय भांडणं सोडून, आम्हाला काही कोणाबद्दल बोलायचं नाही. परंतु हे सगळं गणित जे केलंय तालुक्याचं, ज्यांनी म्हणलं की डोंबलकोडी झाली, निराज वगैरे, अहो डोंबलकोडी निराज वगैरे काही तर माणसे लोक आहेत. उरमोडी झालं नसतं तर तुम्हाला पाणी कुठून आलं असतं. जे कटापूरला 50.50 TMC पाणी कोणी दिलं? मी दिलं. या सगळ्या गोष्टी आपण केल्या. परंतु राजकारण म्हणलं की, पाणी म्हणलं की राजकारण आलं. आणि आता ते काही आपल्याला करायची इच्छा नाही. आपण आपला तालुका जो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जे काही करू शकलो, हा विश्वास तेवढा घालवू नका, एवढं सांगायला मी इथं आलेलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.